ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आणि आज आहे आपला महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने सिरीजचा दिवस 55 आणि मोत्याचे हार पार्ट 9. आणि आज आपण हा एवढा सुंदर जो व्हाईट अँड लेमन येलो कॉम्बिनेशनचा हार बघत आहात. ठुशीचाच प्रकार आहे हा, तो आज आपण बनवणार आहोत. तर आजचं हे आपल्या मोत्यांच्या हाराचं 90 डिझाईन आहे. याआधी आपण मोत्याचे हार या सिरीज मध्ये मोत्यांच्या हाराची 8 डिझाईन्स बघितलेली आहेत. आपण आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीज मध्ये मोत्यांच्या दागिन्यांची अशीच नवनवीन डिझाईन्स बघत असतो. तर आपल्याला घरच्या घरी जर सोप्या पद्धतीने घरी असलेल्या वस्तूंपासून मोत्यांचे दागिने बनवायचे असतील तर ह्या आपल्या ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण अशीच घरी बनवता येतील अशी दागिन्यांची डिझाईन्स बघत असतो, जी की पारंपरिक तर असतातच, परंतु त्यांना आपण थोडासा नवीन सोपा लुक सुद्धा देतो. सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे देखील बघत असतो. तर मोत्यांचे दागिने बनवण्यासाठी आपण नेहमीच 12 नंबरची सुई वापरतो. आपला हा जो धागा आहे तो नायलॉनचा वायर आहे. 0.11 mm थिकनेस, म्हणजे अतिशय बारीक असा वायर आहे. आपल्याला 6 mm साईजच्या काही जम्परिंग लागणार आहेत, एक हुक लागणार आहे. आणि आपण सुरुवात केलेली आहे आपल्या 4 mm साईजच्या व्हाईट पर्ल्स पासून. पांढरे मोती घेतलेत आपण, आर्टिफिशियल मोती आहेत हे. ह्या 4 मोत्यांचं एक फूल आपण तयार करून घेणार, त्याला व्यवस्थित गाठ मारून. ही गाठ आपण दोनदा तयार करणार, म्हणजे आपला हा आकार, फुलाचा आकार सिक्युअर राहतो. आणि त्यानंतर धागा लगेच कट न करता आपण सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास करणार आणि मग आपला हा जो एक्स्ट्रा धागा असणार आहे तो कट करणार आहोत. आता हे जे आपलं पहिलं फूल तयार झालंय त्या फुलाची साखळी आपण तयार करणार आहोत. त्यासाठी आता सुईमध्ये दरवेळेस आपण 3-3 मोती घेणार आणि सुई आपल्या पहिल्या फुलाच्या शेवटच्या मोत्यामधून अपोजिट डायरेक्शननी पास करणार, म्हणजे आपल्या पहिल्या फुलाच्या शेजारी एक दुसरं फूल तयार झालेलं दिसतंय. आता सुई पुन्हा आपण शेवटच्या मोत्यापर्यंत आणली आणि पुन्हा सुईमध्ये 3 मोती घेतले आणि आपली सुई आपल्या शेवटच्या मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पास केली. तर असं दरवेळेस आपल्याला एक 4 मोत्यांचं फूल तयार होताना दिसत आहे. अशी फुलांची साखळी आपण 14 इंचेस एवढी लांब करणार आहोत, म्हणजे आपला हा जो मोत्यांचा हार आहे तो गळ्याभोवती व्यवस्थित बसेल असा होणार आहे. अगदीच घट्टपणे चोकर सारखा नाही आपण बनवणार हा दागिना, तर सैलसर गळ्याभोवती बसणार असा बनवणार. आणि त्यासाठी आपल्याला 14 इंचेस एवढी लांबी लागणार आहे. आता इथे आपली जी लांबी आहे साखळीची ती 14 इंचेस आपण केलेली आहे, म्हणून आपण सुई आपल्या फुलातून रिव्हर्स डायरेक्शननी 2 नंबरच्या फुलाच्या शेजारच्या मोत्यापर्यंत आणली. आणि इथे आपण आता वापरतोय 6 mm साईजचे लेमन येलो रंगाचे क्रिस्टल बीड्स. आपण सुईमध्ये घेतले 3 लेमन येलो रंगाचे मोती आणि सुई ज्या मोत्यातून आपण बाहेर काढली होती त्याच मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पुन्हा आपण पास केली आणि असं आपल्याला 4 मोत्यांचं एक फूल तयार झालेलं दिसतंय. त्यातलं एक आहे व्हाईट मोती आणि 3 आहेत आपले लेमन येलो रंगाचे क्रिस्टल बीड. आता सुई आपण पुन्हा पुढच्या मोत्यापर्यंत आणली आणि ह्यानंतर दरवेळेस आपण सुईमध्ये 2-2च मोती घेणार आहोत आणि हे 2 मोती अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या साखळीच्या मोत्यातून पास करणार की प्रत्येक वेळेस 4 मोत्यांचं एक फूल तयार झालेलं आपल्याला दिसणार आहे. अशा प्रकारे डबल साखळी आपण तयार करून घेत आहोत लेमन येलो रंगाच्या मोत्यांची. आणि ही डबल साखळी आपण आपल्या पूर्ण व्हाईट जी साखळी आहे त्याला लावून तयार करणार आहोत. तर इथे आपली डबल साखळी तयार होत आहे. आतापर्यंत हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे आपण अशीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन बघत असतो, जी आपण अगदी घरच्या वस्तूंपासून घरी बनवू शकू अशीच सगळी डिझाईन्स असतात. तर ही प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे, नक्की बघून घ्या. सगळी डिझाईन्स आपल्याला आवडतील अशीच आहेत. तर आजचं हे आपलं 90 डिझाईन आहे, म्हणजे ह्यानंतर जे डिझाईन येईल ते 10वं असेल. आणि आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये प्रत्येक दागिन्याच्या प्रकाराची 10-10 डिझाईन्स बघत असतो,
जशी आपण ठुशीची बघितली, पैंजणची बघितली, मोत्यांच्या सारी पिनची बघितली आणि त्यानंतर आपण बांगड्यांची सुद्धा 10 डिझाईन्स बघितली आणि आता आपण मोत्यांच्या हारची 10 डिझाईन्स बघत आहोत. तर अशी 10-10 डिझाईन्स होत आहेत. म्हणजे ह्यानंतर आपण नवीन काहीतरी सुरू करणार आहोत. एक नवीन सीझन घेऊन येत आहोत या सीरीज नंतर. कोणता असेल ते लवकरच बघूया. तर इथे आपली डबल साखळी तयार झालेली दिसत आहे आणि व्हाईट अँड लेमन येलो कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसत आहे. आता आपल्या ह्या हाराला अजून थोडी मजबूती हवी म्हणून ह्या शेवटच्या मोत्यांमधून आपण पुन्हा पुन्हा सुई पास करून घेऊन आपली सुई ही आपल्या दुसऱ्या नंबरच्या फुलापर्यंत आणली आणि त्या ठिकाणी आपण आता गाठ मारून घेत आहोत. म्हणजे आपला हा जो हार आहे मोत्यांचा तो सेक्युअर होतो. तर डबल गाठ आपण मारून घेणार आणि सुई जी आहे ती लगेच धागा कट न करता पुढच्या 2-3 मोत्यांमधून पास करून मग आपला धागा आपण कट करणार आहोत. तर असा आपला हार तयार झालेला आहे. आता नेहमीच आपण वापरण्याच्या सोयीसाठी दोरा आणि गोंड्याच्या ऐवजी कड्या लावून घेत असतो आणि कड्यांना हुक लावून घेत असतो. तर आपण इथे काही जम्परिंग घेतलेले आहेत. तर जम्परिंग मध्ये आपण हुक लावून घेतलं आणि ती जम्परिंग मोत्यामध्ये अडकवून घेतली. अशा प्रकारे आपण बघू शकता स्क्रीनवर. आणि दुसऱ्या बाजूला फक्त जम्परिंग एकमेकात घालून ती त्यातली एक जम्परिंग आपण मोत्यामध्ये अडकवून घेतली आणि असं आपण हुक जम्परिंग मध्ये लावलं आणि आपला हा सुंदरसा ड्युअल कलरचा मोत्यांचा हार तयार झालेला दिसत आहे. अतिशय सुंदर असं रॉयल कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे आणि अशीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.